नमस्कार मित्रांनो. आज तुमचं स्वागत आहे नवीन एका प्रश्नपत्रिकेसोबत. आज आपण भंडारा जिल्हा पोलीस भरती 2016 चा पेपर सॉल्व्ह करणार आहोत. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 कडे वर्ष 2015 साठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळाला होता? सर्वश्रेष्ठ अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार 2015 नंबर 1 आहे अनिल कपूर, 2 अमिताभ बच्चन, 3 रणवीर कपूर आणि 4 शाहरुख खान. मित्रांनो 2015 चा अमिताभ बच्चनला मिळाला होता. लक्षात ठेवा, अमिताभ बच्चन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. ते 2016 साठी होतं. 2016 साठी. 2020 साठी सध्या लेटेस्ट मध्ये 2019 ला 64वा फिल्मफेअर अवॉर्ड झाला होता. हा 3 मार्च 2019 साली झाला. 3 मार्च 2019 या तारखेला. यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता बेस्ट ॲक्ट्रेस आलिया भटला भेटलेला आहे राजी पिक्चर साठी, आणि रणबीर कपूर साठी इथे रणवीर सिंग आहे. रणवीर सिंगला पद्मावत पिक्चर साठी बेस्ट ॲक्टर भेटलेला आहे. बेस्ट फिल्म होती 2019 ची राजी, ज्या पिक्चर मध्ये आलिया भटने काम केलेलं आहे. आणि त्यानंतर बेस्ट डायरेक्टर हा मेघना गुलजार, हा सुद्धा राजी मूवी साठीच भेटलेला आहे. हे 2019 ची अपडेटेड माहिती तुमच्या जवळ राहू द्या. प्रश्न क्रमांक 2, T20 क्रिकेट विश्वकप 2016 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? यामध्ये केनिया, श्रीलंका, भारत आणि न्यूझीलंड असे 4 देश आहेत. 2016 चा भारतामध्ये झाला होता. भारत हा मॅच जिंकू शकला नाही. वर्ल्ड कप फायनल झाला होता वेस्ट इंडिज आणि इंग्लंड मध्ये. यामध्ये वेस्ट इंडिज विनर आहे 2016 साठी. हा पण क्वेश्चन आलेला आहे 2016 चा T20 मागच्या क्वेश्चन पेपर मध्येच रिपीट झालेला आहे. ईडन गार्डन कोलकाता इथे ही मॅच झाली होती. इथे तुम्ही पाहू शकता 2007 ला होस्ट कंट्री साऊथ आफ्रिका होती आणि टीम इंडिया होती, विनर टीम इंडिया होती. कॅप्टन MS धोनी होता. 2009 चा T20 म्हणजे बघा 2 वर्षाचा अंतर आहे यामध्ये. इथे 9 आणि 10 चा लगेच झालेला होता. सहसा तो 2 वर्षांनीच होतो. इथे बघू शकता 14 नंतर 16 ला झाला, 12 नंतर 14 ला, फक्त 9 नंतर 10 ला हे 2 एकत्र झालेले आहेत. 2007 चा साऊथ आफ्रिका झालेला आहे. ही होस्ट कंट्री आहे. इथे विनिंग टीम इंडिया होती, कॅप्टन होता MS धोनी. फर्स्ट T20 विश्वचषक हे MS धोनी म्हणजे इंडिया टीमने जिंकलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2009 इंग्लंडला झाला होता, त्यामध्ये विनर पाकिस्तान होता. युनिस खान हा त्यांचा कॅप्टन होता. त्यानंतर 2010 चा वेस्ट इंडिजला झाला होता आणि त्यामध्ये विनर टीम इंग्लंड होती. त्यामध्ये पौल कॉलिंगवुड हे त्यांचा कॅप्टन होता. त्यानंतर 2012 श्रीलंकाला झाला होता, त्यामध्ये विनर टीम वेस्ट इंडिज होती आणि डॅरेन सॅमी हा त्यांचा कॅप्टन होता. त्यानंतर 2014 बांगलादेशला झाले, त्यानंतर त्यामध्ये श्रीलंका ही विनर टीम होती आणि लसित मलिंगा त्यांचा कॅप्टन होता. त्यानंतर 2016 इंडियामध्ये झाला होता, विनिंग टीम वेस्ट इंडिज होती, डॅरेन सॅमी त्यांचा कॅप्टन होता. हा क्वेश्चन आलेला आहे की 2016 ची विनिंग टीम मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट झालेला क्वेश्चन आहे. वेस्ट इंडिज विनर होती. त्यानंतर मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये मी जे एक्सप्लेन केले त्यामध्ये हाही क्वेश्चन होता की 2 वेळेस T20 विश्वचषक कोणत्या टीमने जिंकलेला आहे? वेस्ट इंडिज तुम्ही पाहू शकता इथे 2 वेळेस त्यांनी विनर आहेत, 2012 आणि त्यानंतर 2016. हे असे 2 क्वेश्चन आलेले. आणि आजचा क्वेश्चन तुम्ही पाहिलाच आहे की 2016 ची होस्ट कंट्री म्हणजे वर्ल्ड कप कोणत्या देशात झाले होते. असे 3 प्रश्न एकाच टीम वरती किंवा एकाच प्रश्नावरती 3 प्रश्न पडलेले आहेत. जुन्या क्वेश्चन पेपर करण्याचा हाच फायदा असतो की
प्रश्न एकमेकांना जोडले गेलेले असतात. तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जरी केलात आणि त्यामध्ये एकमेकांना जे जोडलेले ऑप्शन आहेत त्यांचा जरी स्टडी केला तर तुम्ही जवळजवळ पेपर कव्हर करू शकता. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करण्याचा हाच एक चांगला फायदा आहे. त्यामुळे मी इथे तुम्हाला जवळजवळ 100 क्वेश्चन पेपर मी माझ्या चॅनलवरती टाकत आहे. मी त्याची एक प्लेलिस्ट बनवणार आहे. तर तुम्ही याचं वारंवार रिव्हिजन करायचे, त्याचं डाउनलोड करून ठेवायचे किंवा तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारे बघू शकता. त्यानंतर सायना नेहवाल हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सायना नेहवाल ही बॅडमिंटनची खेळाडू आहे, सर्वांना माहीत असं. इथे तुम्ही पाहू शकता सायना नेहवाल बॅडमिंटन खेळताना दिसते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात DYSP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी डॅश येथे आहे. तर महाराष्ट्र DYSP PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मित्रांनो नाशिक येथे आहे. कुठे आहे? नाशिक येथे DYSP व PSI प्रशिक्षण अकॅडमी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिन मित्रांनो दरवर्षी 8 मार्चला सेलिब्रेट केला जातो. 8 मार्चला दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6, कोणते पोलीस अधिकारी यांना 2015 साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुस्तकाने सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो यामध्ये संदीप पाटील यांना 2015चा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, डॅश हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक होय. तर सर्वांना माहीतच आहे याचं उत्तर दक्षता ही मॅगझिन महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित करण्यात येते. त्यानंतर 8, ग्रामगीता कोणी लिहिली? तर मित्रांनो हा मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर माझी ही फक्त आता 34च प्रश्नपत्रिका आहे. पण या आता 7 प्रश्नांमधले वरचे जे 2, 7वा आणि हा वरचा T20चा, हे 2 प्रश्न मागच्या 2 ते 3 क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट झालेले आहेत. ग्रामगीता कोणी लिहिली? तर मित्रांनो लक्षात असू द्या, ग्रामगीता ही संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली. ग्रामगीता संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर 4G आपण मोबाईलमध्ये 4G नेटवर्क यूज करतो. तर ही मोबाईल तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर याचं उत्तर सांगायची गरज नाहीये मला कुणाला, कारण की याचं उत्तर सर्वांनाच माहीत आहे. जुन्नर शिवनेरी शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. तर प्रश्न क्रमांक 11, बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भंडारा जिल्ह्याचे कोणी असतील तर त्यांना हे नक्कीच माहीत असेल. पण जे बाहेरचे जे जिल्ह्यातले आहेत पण भंडारा येथे पोलीस भरतीसाठी गेलेत, यांना माहीत असणं आवश्यक आहे की बावनथडी प्रकल्प हा भंडारा जिल्ह्यात आहे. त्यानंतर तेजस्विनी सावंत ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो तेजस्विनी सावंत ही नेमबाजी, लक्षात असू द्या नेमबाजी, तेजस्विनी सावंत ही नेमबाजी खेळाशी संबंधित आहे. इथे तुम्ही पाहू शकता तेजस्विनी सावंतचा फोटो आहे. हा नेमबाजी करताना त्यांचा कॅप्चर केलेला फोटो आहे. प्रश्न क्रमांक 13, सुप्रसिद्ध आड्या घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? तर नाशिक, सातारा, रत्नागिरी, भंडारा. तर सुप्रसिद्ध आड्या घोडा ही भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात येते, लक्षात असू द्या भंडारा जिल्हा. त्यानंतर भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार डॅश आहे? पद्मश्री, भारतरत्न, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके. तर मित्रांनो दादासाहेब फाळके हा
फिल्म सर्वोच्च आहे, पण फिल्म या क्षेत्रात आहे. पण नागरिक पुरस्कार जो आहे भारताचा तो भारतरत्न आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारतरत्न. दादासाहेब फाळके नाही. भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न हा आहे. दादासाहेब फाळके पण आहे, पण तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. इथे आपण काही भारतरत्न पुरस्कार बघूयात. तर सध्या लेटेस्ट मध्ये लक्षात ठेवा, हे 3 महत्वाचे आहेत. भूपेन हजारिका, प्रणब मुखर्जी आणि नानाजी देशमुख. हे 3 जणांवरती प्रश्न हमखास येऊ शकतो. बाकी महत्वाचे आहेत, पण एवढे पण जास्त नाही, कारण की सध्या लेटेस्ट मध्ये तुम्हाला हेच विचारू शकतात. 2019 मध्ये हे 3 देण्यात आले: भूपेन हजारिका, प्रणब मुखर्जी आणि नानाजी देशमुख. त्यानंतर वर तुम्ही लक्षात ठेवा, सचिन तेंडुलकर, त्यानंतर खान अब्दुल गफार खान, त्यानंतर नेल्सन मंडेला, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी. आणि हाही प्रश्न येऊ शकतो, सुरुवातीचे 3 पुरस्कार. तर पहिला पुरस्कार भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला. त्यानंतर चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि त्यानंतर डॉक्टर CV रमन. तर हे पहिले 3 पुरस्कार आहेत जे 1954 साली देण्यात आले. त्यानंतर शेवटचे 3 लक्षात ठेवा, 2019 सध्या करंट मधले: भूपेन हजारिका, प्रणब मुखर्जी आणि नानाजी देशमुख. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी पण आहेत, खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रसिद्ध पॉलिटिशियन. रतन टाटा यांचं पण नाव आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे लक्षात ठेवायचंय. तर पुढचा प्रश्न 15, फेसबुकचे संस्थापक डॅश आहेत. तर मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत, ज्यांनी फेसबुक हे ॲप स्वतः निर्माण केलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, डॅश ही इटलीची राजधानी होय. मित्रांनो, रोम ही इटलीची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर यामध्ये मित्रांनो मुंबई, गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि नंदुरबार. यामध्ये सिंधुदुर्ग हा पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आहे. लक्षात असू द्या, सिंधुदुर्ग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, भारताचे पंतप्रधान रेडिओवर कोणते कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात? तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दर रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून पूर्ण देशाला संबोधतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, ॲपल ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते? तर ॲपल कंपनीचा मोबाईल तुम्हाला माहीतच असेल, प्रोफेशनल मोबाईल असतो, महागडा असतो. तर तो ॲपल कंपनीचा आहे आणि तो ॲपल कंपनी ही मोबाईल फोनशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर यामध्ये हा 2016 सालसाठी विचारलेला प्रश्न आहे. त्यामध्ये संजीव दयाल, प्रवीण दीक्षित, रश्मी शुक्ला आणि मीरा बोरवणकर. तर त्यावेळेस प्रवीण दीक्षित हे पोलीस महासंचालक होते 2016चे. सध्याचे लक्षात असू द्या, सुबोध कुमार जयस्वाल हे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत महाराष्ट्राचे, सध्याचे 2020 मध्ये या महिन्यामध्ये करंट मध्ये असलेले. तर यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो हमखास. तर हा त्यांचा फोटो तुम्ही पाहू शकता. पोलीस महासंचालक DGP, करंट DGP आहेत हे. त्यांच्या वेबसाईटवर आपल्या महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवरती सुरुवातीलाच यांचा फोटो आहे, तिथूनच घेतला आहे दाखवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 21, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? यामध्ये पहिला आहे गट विकास अधिकारी, दुसरं तहसीलदार, तिसरं नायब तहसीलदार आणि चौथं जिल्हाधिकारी. तर यामध्ये गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.
प्रश्न क्रमांक 22, रोजगार हमी योजना जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? तर यामध्ये BDO, SDM, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी. तर याचं बरोबर उत्तर आहे जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावर प्रमुख असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, होमगार्डचा प्रमुख कोण असतो? तर यामध्ये प्रश्न एक आहे महासमुपदेशक, नंतर जिल्हाधिकारी, नंतर पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस अधिकारी. यामध्ये महासमुपदेशक हा होमगार्डाचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 24, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक डॅश मध्ये पार पडली? तर 1952 हे ते वर्ष आहे ज्या वर्षामध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? लक्षात असू द्या, शिवाजी सागर जलाशय कोयना जलाशयास म्हणतात. लक्षात असू द्या, शिवाजी सागर जलाशय कोयना जलाशयास म्हणतात. महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली? तर सर्वांनाच माहित आहे 1 मे 1960 यामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली, म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झालता यावेळेस. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? यामध्ये कन्फ्युज होऊ नका. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हा गुजरात राज्यापासून वेगळा झाला होता. वेगळा म्हणजेच त्यांच्यापासून स्वतंत्र झाला होता. तर गुजरात आणि महाराष्ट्र सुरुवातीला एकत्र होते. त्यानंतर गुजरात हे एक स्वतंत्र राज्य झालं आणि महाराष्ट्र हे एक स्वतंत्र झालं. तर गुजरातचा पण 1 मे 1960 हा निर्मिती दिन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग लक्षात असू द्या, सिंधुदुर्ग. इथे बघू शकता तुम्ही, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे अति दक्षिणेकडील आहेत. पण कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, पण मी तुमचं कन्फ्युजन क्लिअर करतो. इथे बघू शकता तुम्ही, सिंधुदुर्गचा थोडासा भाग खाली आलेला आहे, कोल्हापूर थोडंसं वरतीच आहे अजून. त्यामुळे अति दक्षिणेकडील हा सिंधुदुर्गच राहील. फक्त दक्षिणेकडील म्हणतोय. प्रश्न क्रमांक 28, सह्याद्रीची निर्मितीचे कारण? तर प्रस्तरभंग हे कारण आहे सह्याद्रीच्या निर्मितीचं. प्रश्न क्रमांक 29, 15वी जनगणना चे घोषवाक्य खालीलपैकी कोणते? तर आपली जनगणना आपले भवितव्य हे 15व्या जनगणनेचं घोषवाक्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश म्हणून काम करतो. तर लक्षात असू द्या, चिटणीस म्हणून काम करतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा चिटणीस म्हणून काम करतो. प्रश्न क्रमांक 31, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यास डॅशची महत्वाची भूमिका आहे? तर एनोफिलिस डासाची मादी. लक्षात असू द्या, एनोफिलिस डासाची मादी आहे ही कारणीभूत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, हत्ती रोग कशामुळे होतो? तर मेटाझोआमुळे हत्ती रोग होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होते? तर यामध्ये केंद्रकीय, गुरुत्वीय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक यापेक्षा वेगळे उत्तर नाही. तर यामध्ये गुरुत्वीय बल कारणीभूत आहे खेचण्यासाठी, पृथ्वीकडे एखादी वस्तू खेचण्यासाठी, ओढण्यासाठी गुरुत्वीय बल, जे मॅग्नेट आहे पृथ्वीमधलं, जे गुरुत्व आहे ते कारणीभूत आहे. प्रश्न क्रमांक 34, दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जातात? दूरदर्शन संचामध्ये आपण कॅथोड वापरतो. लक्षात ठेवा, कॅथोड, ॲनोड पण आहे,
पण ॲनोड कॅथोड सेम आहेत, तर कन्फ्यूज होऊ नका. कॅथोड लक्षात ठेवा. कॅथोड ही दूरदर्शन संचामध्ये आपण नलिका वापरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, मानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर हे कॉर्निया, इरिस, प्युपिल आणि रेटिना, तर हे चारही डोळ्याचेच भाग आहेत. तर इरिस हा येणारे जी किरण आहेत, त्यांना नियंत्रण करण्यासाठी इरिस काम करतं. रेटिना जे असतो, रेटिना हा आपल्या डोळ्यांच्या माग जी स्क्रीन, म्हणजे आपण एखादी स्क्रीन म्हणतो ना, तर जे काही आपण डोळ्याने पाहतो ते रेटिनावर प्रदर्शित होतं. हेही लक्षात असू द्या. इरिस लक्षात ठेवा, मानवी डोळ्यांचा जे किरणांना नियंत्रित करतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, ड्रोसेरा वनस्पती ही वनस्पती कुठल्या वर्गामध्ये आहे? याचं उत्तर आहे कीटक भक्षक. तर ड्रोसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कीटक भक्षक वर्गामध्ये आहे. तर हे ह्युमन आहे दाखवायचं विसरून गेलो मी. यामध्ये आपण पहिलं जे बघितलं कोर्निया, तर जे आपलं प्युपिल आहे, जे आपलं आयरिस आहे, त्यावरती कॉर्नियाची लेअर असते. हे तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला कॉर्निया आहे, त्यानंतर हे आयरिस आहे. हे जी आयरिस आहे वरची, ही लेअर जी आहे ती किरणांना, आपल्या प्रकाश किरणांना मध्ये येण्यासाठी नियंत्रित करते. त्यानंतर आपण रेटिना बघितला, रेटिना पण ऑप्शन मध्ये आहे. तर इथून जी इमेज तयार होते ती या इथे असा रेटिनाचा एक पडदा असतो. या पडद्यावरती, रेटिनावरती ती इमेज फॉर्मेशन होत आहे. त्यानंतर ऑप्टिक नर्व काय करते, जी इलेक्ट्रिकल सिग्नल आहे ते मेंदूला पास करते ऑप्टिक नर्व. त्यानंतर लेन्स ही बघू शकता तुम्ही. लेन्स ही आहे पांढरी, ही आयरिसच्या मागची ही लेन्स आहे. त्यानंतर समोर आयरिस आहे, त्यानंतर समोर कॉर्निया आहे. आणि हे जे काळं आहे मध्ये, जे आपण आपल्या डोळ्यामध्ये जो काळा भाग आहे, यावरती प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे, जे की ब्लॅक डार्क स्पॉट असतो जे डोळ्यामधला, त्याला काय म्हणतात? तर त्याला प्युपिल म्हणतात मित्रांनो. तर हे असे 4-5 घटक महत्वाचे आहेत. यामध्ये प्युपिल आहे, लेन्स आहे, कॉर्निया आहे, आयरिस आहे, रेटिना आहे आणि ऑप्टिक नर्व. तर हे 5च लक्षात ठेवा. बाकीच्यांची गरज नाहीये एवढी लक्षात ठेवण्याची, ते एवढे महत्वाचे पण नाहीत. यांच्याच वरती जास्त क्वेश्चन येतात. तुम्हाला माहित असावं म्हणून मी तुम्हाला इमेज दाखवली. प्रश्न क्रमांक 37, समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला डॅश म्हणतात? तर फॅथोमीटर जे आहे, जे आपण समुद्राची खोली मोजतो. हायड्रोमीटरचा उपयोग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, डॅश हे दाबाचे एकक आहे. तर याला न्यूटन वरती तुम्ही कन्फ्युज नका करू. न्यूटन हे फोर्स आहे आणि दाबाचं जे प्रेशरचं आहे ते पास्कल आहे. न्यूटन हे लक्षात ठेवा फोर्स, न्यूटन हे फोर्स साठी आहे, पास्कल हे प्रेशर साठी म्हणजे दाबासाठी, जूल हे एनर्जी साठी आहे. प्रश्न क्रमांक 39, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर यामध्ये आहे डायनोमीटर आहे, गॅल्व्हॅनोमीटर आहे, व्होल्टमीटर आहे आणि 4ला मॅनोमीटर आहे इथे. तर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर वापरतात. लक्षात असू द्या गॅल्व्हॅनोमीटर. व्होल्टमीटरचं हे लक्षात ठेवा. व्होल्टमीटर व्होल्टेज मोजण्यासाठी, नावातच व्होल्टेज आहे, तर व्होल्टेज मोजण्यासाठी याचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 40, आण्विक चाचणीत निर्माण होणारा डॅश हा किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पसरतो. तर लक्षात असू द्या
युरेनियम 92 हा किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पसरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात? यामध्ये लॉर्ड मेयो आहेत, ज्यांना विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण नव्हते? यामध्ये काँग्रेसचे जे अध्यक्ष नव्हते ते कोण आहेत? तर यामध्ये दादाभाई नौरोजी, जॉर्ज यूल, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक. तर यांच्यापैकी लोकमान्य टिळक हे अध्यक्ष नव्हते काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? तर वॉरेन हास्टिंग. लक्षात ठेवा, वॉरेन हास्टिंग 1773 भारताचा प्रथम व्हाईसरॉय. प्रश्न क्रमांक 44, निष्काम कर्म मठ ची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठ ची स्थापना केली होती. लक्षात असू द्या, महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 45, प्रार्थना समाजची स्थापना कोणी केली होती? महात्मा फुले, आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे आणि स्वामी दयानंद सरस्वती. तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे बरोबर उत्तर आहे. प्रार्थना समाजाची स्थापना. प्रश्न क्रमांक 46, राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचे आहे? राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचे आहे? तर हे वचन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. प्रश्न क्रमांक 47, मेक इन इंडिया या मोहिमेस श्री नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला? तर लक्षात असू द्या, सप्टेंबर 2014. मेक इन इंडिया मोहीम भारतातली सर्वात मोठी मोहीम आहे. तर याला सुरुवात मोदींनी सप्टेंबर 2014 मध्ये सुरुवात केली होती, जे की भारताचे पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 48, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? तर यालाच आपण जागतिकीकरण असे म्हणतो. लक्षात असू द्या, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे जागतिकीकरण. प्रश्न क्रमांक 49, देशात जन्मदर व बालमृत्यू दर यांचे प्रमाण ठरविताना डॅश व्यक्ती मागील प्रमाण लक्षात घेतले जाते? तर यामध्ये आपण प्रति शंभरी, प्रति हजारी, प्रति लक्ष यापैकी नाही, तर यामध्ये आपण प्रति हजारी घेतो. आपण सर्वांना माहीतच आहे. 1000 मागे आपण जन्मदर आणि बालमृत्यूदर ठरवतो. प्रश्न क्रमांक 50, अनैच्छिक बेकारी म्हणजे डॅश बेकारी होय? तर लक्षात असू द्या, अनैच्छिक बेकारी म्हणजे तांत्रिक बेकारी होय. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? प्रश्न क्रमांक 71, तर बेसॉल्ट खडक. लक्षात असू द्या, महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? प्रश्न क्रमांक 72, तर पांढरे सोने यवतमाळ जिल्हा पिकवतो. लक्षात असू द्या. मी डायरेक्टली 71 वर काय आलो, कारण की मध्ये प्रश्न सुटून गेले होते, म्हणजे मध्ये गणिताचे प्रश्न होते, त्यामुळे
घाबरू नका, मी गणिताची पण सिरीज बनवणार आहे. पूर्ण गणित मी बुद्धिमत्ता तसेच जीके ला मी का जास्त सुरुवातीला आधी घेतोय, कारण की जीके ला जास्त वेटेज आहे. तुम्ही अमरावतीचा पेपर बघून घ्या माझा, त्यामध्ये जवळजवळ 80 प्रश्न हे फक्त जीकेचे आलेले आहेत. त्यानंतर आपण औरंगाबादचा बघितला, त्यामध्ये 40 ते 50 क्वेश्चन जीकेचे आहेत. नंतर हाही पेपर बघून घ्या, यामध्ये जवळजवळ 60 प्रश्न भंडारा जिल्ह्याच्या पेपरमध्ये आहेत जीकेचे. तर जीके असा विषय आहे मित्रांनो की जीके शिवाय तुम्ही पोलीस भरतीचा पेपर क्रॅक करूच शकत नाहीत. जीके ला खूप जास्त वेटेज आहे इतर कोणत्याही विषयांपेक्षा. त्यामुळे जीके हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला माझ्या प्रश्नपत्रिका करून काय फायदा होणार आहे, कारण की मी एक प्रश्न घेतोय आणि त्या रिलेटेड जवळजवळ जे काही ऑप्शन मला जमतील जशा प्रकारे तुम्हाला तशा प्रकारे मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. जर मी 100 क्वेश्चन जर एक्सप्लेन करत असेल तर लक्षात असू द्या, त्यामागे 200 ते 250 प्रश्नांची मी तयारी तुमची करून घेतोय. तर त्याच्या मागे तुमचा हाच फायदा आहे. तर प्रश्न क्रमांक 73, लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर अंदमान निकोबार. लक्षात असू द्या, अंदमान निकोबार. प्रश्न क्रमांक 75, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर खूपच सोपा प्रश्न आहे. 28 फेब्रुवारी सर्वांना माहीत आहे. 28 फेब्रुवारीला केला जातो. प्रश्न क्रमांक 76, पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला डॅश म्हणतात? तर पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला प्रावरण म्हणतात. मित्रांनो, तुम्ही कुठे जॉबला असाल किंवा तुम्ही शेतात काही काम करत असाल किंवा तुम्ही दुसरं एखादं काम करत असाल तर लिहून माणूस कंटाळून जातो. पण तुम्ही माझे व्हिडिओ जर सतत तुम्हाला थोडं स्लो वाटत असलं तर तुम्ही प्लेबॅक स्पीड वाढवून पण तुम्ही बघू शकता, कारण की व्हिज्युअली तुमचं रिव्हिजन करून घेतोय मी. कारण की असं वही पुस्तक घ्यायला थोडं कंटाळा करतो माणूस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77, कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत? तर यामध्ये बुध आणि शुक्र. प्रश्न ऑप्शन क्रमांक 1, बुध आणि शुक्र हे 2 ग्रह असे आहेत की ज्यांना उपग्रह नाही. तर उपग्रह काय असतो मित्रांनो? उपग्रह म्हणजे जसं की पृथ्वीला चंद्र हा उपग्रह आहे, तसेच बाकी जे इतर आपल्या सोलार सिस्टम मध्ये जे ग्रह आहेत त्यांना हे उपग्रह असतात. तर मी याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवतो, तर त्यामध्ये मी सर्व ग्रहांचे उपग्रह हेही समजून सांगणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? यामध्ये लक्षात असू द्या, कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी. तर यामध्ये तापी ही नदी अशी आहे की जी पश्चिमी वाहिनी आहे. तर प्रश्न क्रमांक 79, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून डॅश ओळखले जाते? तर यामध्ये लक्षात असू द्या, इंदिरा पॉइंट हे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. शेवटचा पॉइंट विवेकानंद स्मारक आणि सी पॉइंट यांच्यासोबत कन्फ्युज होऊ नका, इंदिरा पॉइंट हेच बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80, यामध्ये मी एक्स्ट्रा इमेजेस घेऊन तुम्हाला ह्यामुळे दाखवत नाहीये, कारण की यामध्ये क्वेश्चन खूप जास्त आहेत. जवळजवळ 60 ते 70 क्वेश्चन जीकेचे आलेले आहेत. तर त्यामुळे व्हिडिओ खूपच मोठा होईल, त्यामुळे मी ते जास्त ऍड करत नाहीये. नेक्स्ट प्रश्नपत्रिकेमध्ये ज्याच्यात कमी असेल मी त्याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करून देईल तो भाग. सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश व डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर यामध्ये गोदावरी व भीमा व कृष्णा, नर्मदा व तापी, कृष्णा व नर्मदा. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे नर्मदा व तापी. सातपुडा पर्वतरांगांमुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81, हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर हवामानाच्या हवेचा दाब बदलतो आर्द्रता, वारा, पाऊस आणि यापैकी नाही. तर यापैकी नाही हे बरोबर उत्तर आहे याचं. पाऊस,
वारा आणि आर्द्रता यामुळे बदलत नाही हवेचा दाब, हवामानाच्या घटकामुळे हवेचा दाब. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर यामध्ये शनी, शुक्र, सूर्य आणि चंद्र. तर सर्वात जवळचा ग्रह यामध्ये शुक्र आहे, सर्वात जवळचा ग्रह पृथ्वीच्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डॅडॅश या ठिकाणी झाला आहे. तर कृष्णा नदी लक्षात असू द्या महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. तर हा रिपीटेड क्वेश्चन आहे मित्रांनो. मागची जर क्वेश्चन पेपर पाहिली असेल तुम्ही माझी, मला वाटते औरंगाबाद आणि अमरावतीची कव्हर केलेली आहे, तर त्यामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94, डॅडॅश ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर यामध्ये नागपूर ही सर्वांनाच माहिती आहे. राजधानी मुंबई आहे, उपराजधानी नागपूर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95, नोबेल पुरस्कार कोणत्या देशात निश्चित केला जातो? तर लक्षात असू द्या नॉर्वे देशामध्ये नोबेल पुरस्कार निश्चित केला जातो. या वर्षीचे नोबेल पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. तर फिजिक्स मध्ये 2019 मध्ये हे नोबेल पुरस्कार भेटलेले आहेत. जेम्स पीबल्स, मायकल मेयर आणि डॅनियल क्विलोज. तर या तिघांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे फिजिक्स मध्ये. तर हे लक्षात असू द्या मित्रांनो. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा. मी माझ्या या व्हिडिओ सिरीज मध्ये, क्वेश्चन पेपर सिरीज मध्ये जवळजवळ 100 प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहे, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. 100 प्रश्नपत्रिका मी एका प्रश्नाला अनुसरून मी त्यामध्ये तुम्हाला इमेजेसच्या द्वारे, टेबलच्या द्वारे तुम्हाला एक प्रश्नाला जोडून कसे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात ते एक्सप्लेन करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात असू द्या, तुमचा इथं फायदा किती व्हायला. आणि हे सर्व मी तुम्हाला फ्री मध्ये देणार आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त कोणत्याही टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर तुम्ही मला रेकमेंड करू शकता, की कमेंट मध्ये सांगा मला की या विषयावर. तसं मी स्टॅटिक जीके सिरीज आणणारच आहे. जेव्हा या 100 क्वेश्चन पेपर एक्सप्लेनेशन झाल्याच्या नंतर मी स्टॅटिक जीके वरती बोलणार आहे. स्टॅटिक जीके मध्ये मी सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या नद्या, नॅशनल हायवे, परत आपले जे हे आहेत जिल्ह्यानुसार, प्रत्येक जिल्हा त्याची लोकसंख्या काय आहे, प्रत्येक तालुके किती येतं. तर या स्टॅटिक जीकेच्या सर्व गोष्टी, महाराष्ट्रातले किल्ले कोणते कोणते आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या कोणत्या, त्यांचं त्या वाहतात कुठून, कशा वाहतात, महाराष्ट्राचे डॅम्स, महाराष्ट्रातली प्रसिद्ध मंदिरं, त्यानंतर अभयारण्य. तर ह्या सर्व गोष्टी मी त्यामध्ये स्टॅटिक जीके मध्ये कव्हर करणार आहे. टॉपिक वाईज प्रत्येक व्हिडिओ वेगवेगळा बनवणार आहे. तर माझ्या प्रश्नपत्रिकांना तुम्ही वारंवार रिव्हिजन द्या. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल. मी आता ही माझी 4थी प्रश्नपत्रिका आहे, पण तुम्ही जर 4 प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बरेचसे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, एकमेकांवरती डिपेंड आहेत सगळे प्रश्न. म्हणजे ह्या प्रश्नावरती तो प्रश्न, त्या प्रश्नावरती तो प्रश्न डिपेंड आहे. यामध्ये मी क्वेश्चन असे स्पेसिंग देऊन का घेतले, कारण की मध्ये जरा मॅथचे क्वेश्चन आले होते, त्यामुळे मी तसे घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये काळजी करण्याचं काहीच कारण नाही. थँक्यू मित्रांनो.